एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे एका डीवायएसपीने आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाथ घातल्याचा व्हिडिओ समोर आल्याने संताप व्यक्त केला जातोय। जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्याला डीवायएसपीने लाथ घातली। पंकजा मुंडे यांचा ताफा गेल्यानंतर ही घटना घडली आहे। आता या घटनेवर डीवायएसपीने स्पष्टीकरण दिलंय। आंदोलनकर्त्याला ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करावा लागला असं स्पष्टीकरण डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी दिलंय। गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे। हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे। त्यांना वारंवार सांगूनही आमच्या ज्युरिडिक्शनमधला नाही असं सांगूनही आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करूनही त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं। त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मदहनासारखे आंदोलनं करतात। असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात। कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं। आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं। पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत, बिजी आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या PSOशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले। आणि कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखीव ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं। परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते। त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेट टाकलं। मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला। आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपाळ चौधरी आणि त्याचे कुटुंबीय आंदोलन करत होते। गोपाळ याच्या बायकोने दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून जात लग्न केलं। गेल्या अनेक काळापासून गोपाळ न्याय मागतोय। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता। चौधरी याला पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन द्यायचं होतं, परंतु पोलिसांनी त्याला अडवलं। यावेळी त्याला ताब्यात घेताना डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी त्याच्या कमरेत लाथ घातली। कुलकर्णी यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। स्वातंत्र्यदिनी हा व्हिडिओ आल्याने नेमकं कशाचं स्वातंत्र्य मिळालं असं म्हणत सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला। रोहित पवार यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केलाय। खून, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एक वेळ मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करूनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कमरेत डीवायएसपी अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे। याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई आणि संबंधित नागरिकाला न्याय द्यावा, असं रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणालेत। आता अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्याच्यावर काही कारवाई होणार का आणि आंदोलनकर्त्याला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।